नमस्कार मंडळी. तर आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आलेलो होतो आम्ही शेगावला आणि हा व्लॉग आहे जवळपास 30 तारखेचा, 30 डिसेंबरचा. आणि ताई आणि भाऊ पण आलेले होते. तर इथे आम्ही आलो दर्शनासाठी. चला. तर मंडळी आम्ही आलेलो होतो संध्याकाळचे 6 वाजता शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. आणि फक्त 10 मिनटामध्ये आमचं समाधी दर्शन जे आहे ते झालेलं आहे. नाहीतर 1 ते 1.5 तास लागतोच दर्शनासाठी, किंवा मग जशी गर्दी असेल त्याच्यानुसार. तर आमचं फक्त 10 मिनटामध्ये दर्शन झालेलं होतं. आणि समाधी दर्शन म्हटलं तर त्याला फक्त 5 मिनटं लागणार होते. इकडेही गर्दी नव्हती, इकडंच गर्दी नसल्यामुळे तिकडं काही जास्त लोक जातच नाही. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे बसलेलो होतो आणि भाऊ आणि ताईंच्या फेऱ्या मारून चालू होत्या. त्यांच्या 108 फेऱ्या मारायच्या होत्या त्यांना. तर मुलं आणि मी इथे बसलेलो होतो आम्ही. हे इथं मग परी, न्यासा, वीर, मिशी बसलेले होते. ते पण प्रसादच खात होते आणि खूप मस्ती करत होते. हे बघा सर्वजण हाय करताय तुम्हाला. तर जवळपासचे जे लोक आहे समजा शेगावच्या, तर त्यांना जर दर्शनासाठी यायचं असेल तर संध्याकाळचं येणंच खूप चांगलं आहे. कारण की खूप लवकर दर्शन होते आणि शांततेत होते, आरामात, निवांत. आणि गर्दी खूप कमी असते. 5 ते 10 मिनटात किंवा 15 मिनटात, जास्तीत जास्त 20 मिनटं या अर्धा तास असं दर्शन होतं. तर हे बघा पालखीचं पण पालखीचा पण व्हिडिओ थोडासा शूट केला होता मी तुमच्यासाठी, कारण की आतमध्ये तर अलाउड नाही आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि महाराजांचं नवीन वर्षाच्या दिवशी दर्शन घ्या. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.